हाय, हॅलो, नमस्कार. मी पूजा आणि माझ्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर रात्रीचे वाजले 10. मनूला झोपी घातले आणि म्हटलं चला व्हिडिओ शूट करूया. तर मागचा माझा जो व्हिडिओ होता गोल्ड ज्वेलरीचा, त्याला तुम्ही भरघोस प्रतिसाद दिला. त्याबद्दल तुमचा मनापासून आभार. आणि म्हटलं चला आज पण एका विषयावरती बोलूया. तर मग आजचा विषय कोणता घ्यायचा? तर म्हटलं चला संसारातलाच विषय घ्यावा. आजकालचा जो काळ आहे त्याच्यामध्ये महागाई एवढी वाढली की दोघांनी काम केल्याशिवाय काहीही भागत नाही. मग खर्च आपला इतका होतो, की मग त्यातून पैशाची बचत कशी करायची? कसा सेव्ह करायचा पैसा? हे आपण आज थोडक्यात म्हणजे अ, माझ्या पद्धतीने बघूया, की मी कसा पैसा सेव्ह करते. आपण काय फायनान्समध्ये एवढं आपल्याला काय नॉलेज नसतं. पण आपण छोट्या-छोट्या ज्या गोष्टी असतात त्यातून आपण पैसा सेव्ह करू शकतो किंवा मग संसार म्हटलं तर घर खर्च आला आणि मग घर खर्च भागवून बाकीचे उरलेले जे पैसे आहेत आपण कशा पद्धतीने सेव्ह करू शकतो, तर ते आपण बघूया. पैसे सेव्ह करण्याचे ऑप्शन्स जे आहेत ते मी माझ्या पद्धतीने सांगते. फर्स्ट आहे बँक, नेक्स्ट एल-आय-सी, मग आहे भिशी, जे बऱ्याच जणांना माहिती असेल कशा पद्धतीने लावतो आपण आणि त्यातून पैसे सेव्ह करू शकतो. नेक्स्ट वन पोस्ट. पोस्ट हे एक बेस्ट ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये आपण पैसे सेव्ह करू शकतो. आणि एस-आय-पी. एस-आय-पी पण असा बेस्ट ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये आपण पैसे सेव्ह करू शकतो. फर्स्ट जे आपण बघितलं ते म्हणजे बँक आणि बँकेमध्ये आपली सॅलरी जमा होते आणि त्यातून मग अ, घर खर्च भागवून जे पैसे उरतात ते आपण आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये सेव्ह करू शकतो किंवा बँकेचे खूप सारे स्कीम्स म्हणा किंवा ऑप्शन्स असतात. आर-डी म्हणा असते किंवा मोठी रक्कम असेल तर फिक्स्ड डिपॉझिट आपण करू शकतो, ज्याच्यावरती चांगलं बेनिफिट मिळतं, इंटरेस्ट मिळतो आणि सेव्हिंग अकाउंटला काय आपण जर छोटे-छोटे घर खर्चातून छोटी-छोटी बचत करत असू, तर ते आपण सेव्हिंग अकाउंटमध्ये सेव्ह करून ठेवू शकतो. सेकंड ऑप्शन बघितला तो एल-आय-सी. एल-आय-सी हे एक सेव्हिंग न म्हणता एक इन्शुरन्स जो जो आपल्याला कधी अ, गरजेचा पडू शकतो. सो त्यामध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट करून ठेवू शकतो. थर्ड ऑप्शन आहे तो पोस्ट आणि पोस्टामध्ये वेगवेगळ्या स्कीम्स असतात. आर-डी असते, त्याच्यामध्ये पण फिक्स्ड डिपॉझिट असतात सेम बँकप्रमाणे, की ज्याच्यामध्ये चांगला बेनिफिट भेटू शकतो आणि आपण पैसे सेव्ह करून ठेवू शकतो. परत एस-आय-पी आहे. एस-आय-पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तर ह्याच्यामध्ये आपण पैसे थोडे-थोडे टाकून आपण ते फ्युचरसाठी सेव्ह करू शकतो. भिशी एक ऑप्शन आहे ज्याच्या थ्रू आपण पैसे सेव्ह करू शकतो. अ, आत्ताचं म्हणजे काळ असा आहे की चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचं म्हणजे खूप आपल्याला आवड निर्माण होते किंवा पैसे आपले असे थोडेफार वायफळ खर्च होतात. जे गरजेच्या वस्तू नसतात त्या आपण खरेदी करून आणतो. असा वायफळ खर्च आपला होऊ नये यासाठी आपण आपल्या पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजेत कुठेतरी आणि त्याच्यासाठी हे सगळे बेस्ट ऑप्शन आहेत. जेणेकरून आपले पैसे सेव्ह होऊ शकतात आणि आणि एकदा संसारात पडलं की ह्या गोष्टी पैसे सेव्ह करण्याच्या गोष्टी ह्या आपोआपच अंगी बाळगल्या जातात आपल्या. कारण की संसार चालवायचा असतो. फ्युचरसाठी आपल्याला पैसे सेव्ह करून ठेवायचे असतात. आपली मुलं-बाळं ह्यांचा शिक्षणाचा खर्च, परत त्यांचं फ्युचर यासाठी आपल्या मनात पैसे साठवण्याचे वेगवेगळे विचार येतात. मग हे ऑप्शन्स आहेत, ते बेस्ट ऑप्शन्स आहेत असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघता तर तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.